परिस्थितीची सामना करत यशाची उत्तुंग शिखरं पार करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची कहाणी आपण रोज याच वेळेला जाणून घेत आहोत। आज जाऊयात रायगडला। रायगडच्या आविष्कार सोनावणेनं देखील 10वीच्या परीक्षेमध्ये तब्बल 97% गुण मिळवलेले आहेत। पाहूयात त्याचा संघर्ष नेमका कसा होता। एपीजे अब्दुल कलामांचा आदर्श घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचणारा आविष्कार सोनावणे। आविष्कारला 10वीच्या परीक्षेमध्ये 97% गुण मिळालेत। घरच्या बेताच्या परिस्थितीला नामोहरम करत आविष्कारने हा आविष्कार घडवलाय। खूप आनंद झालाय मला। स्पेशली मॅथ्स आणि सायन्स जास्त आवडतं, पण तरी सायन्स आवडतं, मॅथ्स पण तेवढंच आवडतं। मॅथ्समध्ये मला 98 मिळालेत आणि ओव्हरऑल 97। मला असं संशोधन क्षेत्रात करायला आवडेल आणि त्याला ऑप्शन मी MPSC UPSC ठेवलेलंच। वडील इलेक्ट्रिशियनचं काम करतात, त्यात एकत्र कुटुंबाचा भार सांभाळत त्यांनी आविष्कारला 10वी पर्यंतचं शिक्षण दिलं। पण महिना 6 ते 7 हजार रुपयात घर चालवत असताना आता आविष्कारच्या उच्च शिक्षणासाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न पालकांसमोर आहे। सगळं आर्थिक परिस्थिती कमी आहे, त्याच्यामुळे माझी तर इच्छा आहे की तो चांगला मोठा कलेक्टर किंवा आणखीन IPS UPS असा ऑफिसर वगैरे व्हावा, अशी माझी चांगली इच्छा आहे। तर त्याच्यासाठी मी काही कष्ट करायला तयार आहे। 10वीच्या परीक्षेसोबतच आविष्कारच्या घरात मांडलेली ही बक्षिसांची आरास बघून सुखावायला होतं। त्याने काढलेली चित्र त्याच्या कलाकारीची साक्ष देतात। तो सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये असतो, म्हणजे वक्तृत्व, निबंध, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, दोन्ही परीक्षेमध्ये त्याला A ग्रेड मिळालेला आहे। आणि त्याचं सगळ्यांची वागणी जे नम्रतेचं आहे, म्हणजे एवढं सगळं त्याच्याकडे आहे, पण तो एकदम मितभाषी आहे, फारसा कोणाशी बोलत नाही आणि इतर मुलांसाठी तो अतिशय आयडॉल आहे। म्हणजे अभ्यासाचा ध्यास कसा घ्यावा हे आविष्कारकडून शिकण्यासारखं आहे। कलागुण आणि अभ्यास यांचा उत्तम मेळ जमवत आविष्कारने अभ्यास केला आणि यश संपादन केलंय। पण त्याच्या स्वप्नांना पूर्णत्व देण्यासाठी आपणही आधार व्हायला हवं। आपल्यासमोर मोठे व्यक्ती उभे आहेत। आता डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक उदाहरण म्हणता येईल। त्यांचं बॅकग्राऊंड पण एकदम असं पुअरिटीमधनं गेलेलं आहे आणि त्यामुळे तरी पण त्यांनी स्ट्रगल केलं आणि प्रयत्न केला की सगळं काही यश मिळतंच। अब्दुल कलामांचा वसा मनोमन जपत परिस्थितीवरती मात करणाऱ्या या पाखराला आता आपल्या मदतीच्या अग्निपंखांची जोड मिळायला हवी। आशिष घरतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, रायगड। तर आविष्कारला तुम्ही देखील मदत करू शकाल। यासाठी नेमकं काय करायचंय, कुठे संपर्क साधायचा आहे जाणून घेऊयात। आपल्याला जर यांना मदत करायची असेल तर 2 संपर्क क्रमांक आहेत। एक आहे नितीन भालेराव, त्यांचा संपर्क क्रमांक आहे 98 90 93 48 03, 9890934803। आशिष काटकर यांचा फोन नंबर आहे 99 30 23 31 71, 9930233171। आणि खालच्या पत्त्यावरती ABP माझाचा हा पत्ता आहे, ज्यावरती तुम्ही चेक पाठवू शकाल। ABP न्यूज नेटवर्क, 301 बोस्टन हाऊस, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093। त्यामुळे मदतीचा हात तुम्ही देखील देऊ करू शकाल।